नमस्कार. कोकण एक स्वर्ग या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज तुम्हाला मी जे माझी व्हिडिओ दाखवणार आहे की कोकणामध्ये पाऊस म्हणजे एकदम कमी प्रमाणात आहे आणि लागतोय किंवा नाही लागत आहे आणि शेतीची कामं पण एकदम अपुरीच राहिले. त्याच्यामुळं आता शेती लावणार कधी याच्याकरता आम्ही पाणी आमच्या इथं जो व्हाळ आहे त्या व्हाळावरून आम्ही पाणी घेऊन येणार आहोत आणि ते पाणी कसं घेऊन येणार ते तुम्हाला मी माझ्या चॅनलवरती दाखवणार. आता आपण रवी भांबडे यांच्या शेतामध्ये आलो आहोत. हे बघा, हे संपूर्ण शेत आहे आणि संपूर्ण शेत सुकलं आहे. ट्रॅक्टरसुद्धा इकडं उभा आहे. पाणी नसल्यामुळं शेत लावणार कसं याच्याकरता आम्ही पाणीसुद्धा त्या व्हाळावरून घेऊन येणार आहोत. ते सुद्धा मी माझ्या चॅनलवरती तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, या पेंड्या आहेत अशा काढून ठेवलेल्या आहेत आणि इथं जे रोप आहे ते रोपसुद्धा काढण्याचं काम चालू आहे आणि पाणी नसल्यामुळे शेती लागणार कशी. हे बघा, ह्या माळ्या पण बघा, संपूर्ण मळ्या अशा सुक्या पडल्या. याच्याकरता आम्ही जे पाणी हे जे आम्ही पाणी वरतून घेऊन येणार आहेत आमचे शेतकरी, ते पाणी बाहेर जाऊ नये याच्याकरता हे बांध घालून ठेवतात. हे बघा, दादासुद्धा टप घेऊन आला आहे माती टाकण्यासाठी आणि आता तिकडं आता ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहे ते बघा, तिकडं बाकीचे सवंगडी गेलेत पाणी बांधण्यासाठी. हे बघा, हे सर्व आता बांधून घेणार की वरतून तिकडून पाणी बांधल्याच्या नंतर सर्व पाणी व्हाळाचं इकडं आतमध्ये येणार ह्या नाल्याने शेतामध्ये. पण जंगल आता आपण ऑलरेडी तिथे जवळ पोचणार आहोत. काम चालू आहे पाण्याचं. आता हे कशासाठी तुम्ही टाकताय? म्हणजे आता तुम्ही गवत टाकलात भाताच्या शेतीसाठी. पाणी पाऊस नसल्यामुळे पाणी खाली ठेवून जाणे भात लावण्यासाठी हे काम चालू आहे. म्हणजे हे आता बांधणार इथं, हे आता इथे बांधकाम करून याच्यातून पाणी या साईडने सरळ शेतामध्ये घेऊन जाणार. याच्याकरता हे मजबूत बांधून घेणार. मजबूत बांधकाम करून घेऊन हे वरतं येणारं पाणी आहे ते पाण्याचा वापर करून भात लावणी करणार. आता जे मगाशी आपण शेत पाहिलं त्या शेतासाठी जे पाणी आपण घेऊन जाणार आहोत ते हे जे पाणी आहे हे आता इथं बांधणार आहेत. काका आहेत, अजय आहेत. जवळजवळ अर्धा किलोमीटर एवढं अंतर, जवळजवळ 200 मीटर जरी अंतर होईल. जीव त्याला पाण्याला 300 मीटर जरी अंतर होईल आणि उमलड आहे आणि हे पाणी घेऊन ठेवूया. हे आता माती टाकून संपूर्ण बांधून घेणार बांध. आता थोडं बांधकाम झालेलं आहे म्हणून थोडं शिल्लक आहे. ते पाणी साठल्यानंतर संपूर्ण त्यानं हरळीतून पाणी शेतापर्यंत जाणार. आता बांध आमचा जवळजवळ पूर्ण झालेला आहे. आता स्विमिंग पूल झालंय आणि पाणी सुद्धा आता पाणी आता चालू झालंय. ते बघा तिकडं निघालंय पाणी.
बांध घालायसाठी दादान खूप मेहनत घेतलेली आहे. हा संपूर्ण बांधून झालेला आहे आणि आता पाणी हळूहळू शेताकडे निघालेलं आहे. हे बघा, आता हे पाणी संपूर्ण शेतामध्ये जाणार तिकडे. पाणी निघालंय बघा. हे बघा, हे आता पाणी यायला सुरुवात झाली. आता हे हळूहळू शेतापर्यंत पोचणार असं. जंगलातून आणलेलं आहे पाणी. ज्या ठिकाणी मी उभा आहे इथं संपूर्ण जंगलच आहे आणि ह्या जंगलातून पाणी आणलेलं आहे. हे बघा, आणि हे आता